जय भीम. आज मी संकल्पभूमी बडोदरा म्हणजेच बडोदा शहरामध्ये आहे. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार मोठा संकल्प केला होता. तो संकल्प हा आपल्या घरच्यासाठी नव्हता, तो समस्त मानवजातीसाठीचा होता. तर आज इथे लाखो लोक येऊन बाबासाहेबाला नतमस्तक होत असतात. तर आज आपल्यासोबत काही अधिकारी वर्ग आहेत जे रिटायर झालेले आहेत आणि बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीला पुढे नेणारे काय माजी अधिकारी आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, आपलं नाव काय आहे? माझं नाव नागसेन सोनारे. मी उपमहाप्रबंधक ONGC मुंबईमधून निवृत्त झालो, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. आणि बनाई म्हणून जी संघटना आहे अभियंत्यांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि फाउंडर ट्रस्टी मेंबर आहे. आज संकल्प दिवस आहे आणि या संकल्प दिवसाचं महत्त्व काय आहे आणि संकल्प दिवसाच्या मागची प्रेरणा काय आहे, आपण समस्त लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या प्रेक्षकांना सांगावं. ही जी जागा आहे, ही जे आपले जेवढे पवित्र स्थळ आहेत, आपण चैत्यभूमी म्हणतो, दीक्षाभूमी म्हणतो. दीक्षाभूमी आहे, आपलं महाडचं जो स्तंभ आहे, क्रांतीस्तंभ आहे. त्यानंतर दिल्लीचं अलीपूर रोडचे जे मेमोरियल आहे, जिथे बाबासाहेब राहिले. आपलं बाबासाहेबांचं घर, राजगृह दादरचं. तर आणि महूची जागा, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला. तर असे आपले जे प्रेरणास्थळ आहेत, त्या प्रेरणास्थळामध्ये हे अगदी सुरुवातीचं प्रेरणास्थळ आहे. जे बाबासाहेब आंबेडकर त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन अमेरिकेतून जेव्हा आले, PhD करून आले कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून. त्याच्यानंतर त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट होता गव्हर्नमेंटसोबत, बडोदा सरकारसोबत, की बाई पास झाल्यानंतर मी इथे येऊन सेवा देईन. तर त्याप्रमाणे ते इथे जॉईन करायला आले आणि त्यांना इथे असं जाणवलं की इथे पदोपदी त्यांना म्हणजे अस्पृश्यता पाडण्यात येत होती आणि त्यांना त्यांचा अपमान करायचे, इन्सल्ट करायचे त्या ठिकाणी जे लोक आहेत. तर बडोदा सरकारमध्ये गायकवाड साहेबांना न सांगता, त्यांनी आधी सुरुवातीला नाही सांगितलं, ते अपमान सहन करत होते ऑफिसमध्ये. मग एक दिवस असं झालं की जिथे ते राहायला त्यांनी जागा ज्या ठिकाणी राहत होते, ते पारशी लोकांचं ते धर्मशाळा होती. त्या पारशी लोकांना कोणीतरी सांगितलं की ते एक अस्पृश्य समाजाचा अधिकारी राहतो जो बडोदा सरकारमध्ये काम करतो. तर आणि त्याने तुमची धर्मशाळा बाटवली असं म्हटल्यानंतर त्या भागातले पारसीच नाही तर इतरही समाजाचे जे सवर्ण लोक आहेत, जातीवादी लोक आहेत, ते लाठ्याकाठ्या घेऊन त्या ठिकाणी आले आणि बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्हाला फसवलं, तुम्ही खोटं सांगितलं आणि तुम्ही अस्पृश्य आहात आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या धर्मशाळेत येऊन हे बाटवलं, त्याच्यामुळे तुम्ही ताबडतोब हे खाली करा. तर त्यांनी बाबासाहेबांना कुठेही वेळ न देता बाबासाहेबांना अर्ध्या रात्री त्यांना त्या धर्मशाळेतून हाकलून लावलं. आणि हाकलून लावल्यानंतर मग बाबासाहेबांना आता काही मार्गच नव्हता, तर ते जायला निघाले की आता मुंबईला परत जातो, कारण राहू शकत नाहीत, मग काय करायचं. तर या गार्डनमध्ये, या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत, तिथे येऊन बाबासाहेब रात्रभर इथे बसले होते. आणि नुसते बसले नव्हते, त्यांना झोप लागली, ते ढसढसा रडत होते की मी एवढा MA PhD करून जगातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठातून शिक्षण घेऊन आलो, एवढी माझी विद्वत्ता आहे, तरी माझ्यासोबत असं अस्पृश्यतेचा म्हणजे किड्या मुंग्याला सुद्धा लोक साखर चारतात, मुंग्यांना साखर चारणारे लोक आहेत. आणि अशा या देशामध्ये मी माणसासारखा माणूस, शिक्षित माणूस आहे, या समाजाचा पहिला एवढा मोठा शिक्षित व्यक्ती आहे, तरी माझ्यासोबत अशी म्हणजे जनावरापेक्षाही वाईट ट्रीटमेंट जर मला देतात, तर माझे कोट्यावधी बांधव पूर्ण देशामध्ये आहेत, त्यांना काय ट्रीटमेंट मिळत असेल, त्यांच्याबरोबर कसा व्यवहार होत असेल, त्याचं ते रात्रभर विचार करत होते. आणि त्या विचारामध्ये मग त्यांनी असा संकल्प केला, म्हणून या जागेला संकल्पभूमी म्हणतो. त्यांनी असा संकल्प केला की या जीवनामध्ये मी माझ्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांना, त्यांना या अस्पृश्यतेच्या गुलामीतून मी साखळ्या तोडणार आहे आणि त्याच्यासाठी मला कुठली पण किंमत द्यायची गरज पडली तर मी ती किंमत देईन आणि जर तसं करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालून ठार करीन. तर अशा पद्धतीचा संकल्प बाबासाहेबांनी केला. आणि त्याच्यानंतर 1956 पर्यंत, म्हणजे 17 ते जे 56 पर्यंत किती वर्ष झाले पूर्ण, हे जवळपास 45 वर्ष झाले. तर या 45 वर्षाच्या काळामध्ये एक एक क्षण, एक एक मिनिट त्यांनी आपले सर्व तन मन धन आपल्या समाजाला मुक्त करण्यासाठी घालवलं. त्यामुळे आज हजारो नाही लाखोनी आपले अभियंते, डॉक्टर, IAS IPS अधिकारी मोठ्या संख्येने या देशामध्ये झालेले आहेत, त्यांना मान मर्यादेचे जीवन मिळालेलं आहे. आणि ही घटना बाबासाहेबांनी दिली, ज्या घटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व दिलेलं असल्यामुळे आज आपण कुठेही जाऊ शकतो.
कुठल्याही ठिकाणी आपण वावरू शकतो. या गार्डनमध्ये जर आपण अस्पृश्य असतो, आपल्याला घटनेत अधिकार नसते, त्या गार्डनमध्ये सुद्धा आपल्याला उभं राहायची मुभा नसती, आपण येऊ शकलो नसतो. आज आपण ट्रेनमध्ये जातो, फ्लाईटमध्ये जातो, आपण युनिव्हर्सिटीमध्ये जातो, आपण प्रत्येक ठिकाणी जातो, आपण चांगलं घर घेऊ शकतो. हे सगळं जे आपल्याला जे सवलती मिळालेल्या आहेत, जे आपल्याला घटनात्मक अधिकार मिळालेले आहेत, ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाने असा संकल्प केला पाहिजे, मी जिथे कुठे आहे, मी ज्या कोणत्या पदावर आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत कार्य करीन आणि या समाजाला मुक्तीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आणि त्यांचे आपल्या समाजाचे दिवस चांगले येण्यासाठी, त्यांचे घटनात्मक सर्व अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी आणि धम्माची जी चळवळ आहे ते मजबूत करण्यासाठी, समाजाला सुशिक्षित करण्यासाठी, समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी, संघटित ठेवण्यासाठी जे काही करण्याची गरज आहे ते मी आयुष्यभर करीन, असा संकल्प इथे आपल्या आलेल्या प्रत्येक माणसाने ते केला पाहिजे. चैत्यभूमी, दीक्षाभूमी हे सर्वांना हे जे आपले प्रेरणास्थळ आहेत हे सर्वांना माहीत आहेत. तो संकल्पभूमी याच्यापासून थोडंसं म्हणजे काही लोकांना माहीत नाही, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काही जणांना माहीत नाही ही संकल्पभूमी. याच्याबद्दल आपण काय सांगाल? इथं तेवढं डेव्हलपमेंट मला दिसत नाही. डेव्हलपमेंट म्हणजे काय, नुसतं इथे एखादी इमारत झाली, खूप सोन्याचे पत्रे चढवले म्हणजे ती इमारत होते असं नाही आहे. तर जरी इमारत नसली तरी ह्या जागेवर बाबासाहेब बसले, रात्रभर होते, तर त्याची जाणीव इथे आल्यानंतर होते, आम्हाला पण जाणीव होते. सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटत नाही? सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, मेमोरियल झालं पाहिजे. पण त्यापेक्षा आपल्या लोकांचं हे काम आहे की जसं चैत्यभूमीला लाखो लोक जातात, या ठिकाणी सुद्धा आपल्या लोकांनी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की हे एक स्थळ असं आहे की त्या ठिकाणी येऊन प्रेरणा घेण्याचं स्थळ आहे आणि प्रेरणा घेऊन संकल्प करण्याचं स्थळ आहे की मी जिथे कुठे राहीन, ज्या कोणत्या पोझिशनला राहीन, मी कुठे अधिकारी असो, मी कुठे चपराशी असो, कुठे आणखी मजूर असो, परंतु मी आपल्या समाजाचं कार्य करीन, हे संकल्प घेण्यासाठी ही जागा आहे. आणि समाजाला आपला समाजात म्हणजे चांगला काही आपला पूर्ण नाही तरी 5% समाज आपला चांगला सुशिक्षित झालेला आहे, त्यांच्याकडे आर्थिक पण सुबत्ता आलेली आहे, घर गाड्या घोडे सगळे आहेत लोकांकडे. तर आपला समाज जर एकत्रित झाला आणि त्यांनी मनात आणलं तर वर्षभरामध्ये इथे मोठं स्मारक जे आहे या ठिकाणी होऊ शकते. सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्या इथले जे मॅनेजमेंट कमिटी जी आहे या संकल्प समितीची, त्यांनी असं रिझॉल्युशन करावं किंवा आम्हाला या ठिकाणी संकल्पभूमीमध्ये मेमोरियल बांधायचं आहे आणि जनतेने याला मदत करावी. मला वाटते की पूर्ण देशातून लाखो कोटी लोक पुढे येतील आणि हे संकल्प पूर्ण होईल. आणि सरकार ते जर यांना कळलं की लोकच करतायत तर सरकारसुद्धा पुढे येईल. परंतु आपण स्वतः पुढे झालं पाहिजे. सरकारवर अवलंबून राहिलं तर ते किती वर्ष घेतील हे आपल्याला सांगता येत नाही. पे बॅक टू सोसायटी हे कुठंतरी समाज विसरत आहे. काही समाज पे बॅक टू सोसायटी करतो, यामध्ये दुमत नाही आहे. परंतु जो गोरगरीब आपले विद्यार्थी शिकत आहेत किंवा त्यांना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, यासाठी पे बॅक टू सोसायटी असं कुठंतरी आपण विसरत आहोत. त्याबद्दल आपलं मत काय? हां, पे बॅक टू म्हणजे काय आहे की आपण जिथे कुठे आहोत, आता एखादा IAS अधिकारी आहे तर तो काय रस्त्यावर जाऊन मोर्चा काढू शकत नाही, त्याला त्याचे कंडिशन, सर्व्हिस कंडिशन परमिशन देत नाही. परंतु IAS अधिकाऱ्याला एवढे पॉवर असतात, ज्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो त्या जिल्ह्यातला सगळा फंड त्याच्या अंडरमध्ये असतो. तर तो आपल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, स्लम्स आहेत, तिथे जाऊन त्यांच्या सुधारणा करू शकतो. त्या ठिकाणी लायब्ररी आहेत, वाचनालय आहेत, पुस्तकालय उघडू शकतो, त्या ठिकाणी हॉस्टेल्स काढू शकतो, त्या ठिकाणी मुलांचे ट्युशन क्लासेस सुरू करू शकतो, असं करू शकतो. आता बेंगॉलमध्ये एक वानखेडे नावाची अधिकारी आहे, महाराष्ट्रातून गेलेली, ते SDO अधिकारी आहे, SDO. तर तिने काय केलं की तिच्या ऑफिसमध्ये 2 खोल्या खाली होत्या, त्या खोल्यामध्ये तिथल्या गरीब लोकांसाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी तिने लायब्ररी आणि वाचनालय सुरू केलं तिने स्वतः. म्हणजे तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्हाला खूप तुमच्याकडे ताकद आहे तेव्हाच करू शकता असं नाही आहे. सर्वसाधारण लोकसुद्धा चांगलं काम करू शकतात. तर प्रत्येकाने जिथे आहात, कुणी डॉक्टर असेल तर त्यांनी आपल्या गरीब लोकांना कमी पैशामध्ये चांगली त्यांनी औषधं त्यांनी द्यायला पाहिजे, त्यांची ट्रीटमेंट केली पाहिजे. कोणी अभियंता असेल तर त्यांनी मुलांना, वस्तीतल्या मुलांना शिकवण्यासाठी, गरिबांच्या मुलांना ट्युशन दिली पाहिजे. IIT जाण्यासाठी, IIM जाण्यासाठी, फॉरेन कंट्रीमध्ये जाण्यासाठी तो त्यांना गायडन्स करू शकतो. एखादा डॉक्टर आहे तोही काम करू शकतो. वकील आहे तर वकील अन्याय अत्याचारग्रस्त कोणी जर आला तर त्याला कमीत कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये त्याला तो सर्व्हिस देऊ शकतो. तर प्रत्येकाने त्यांच्या लेवलवर काम करण्याची गरज आहे. आज संकल्प दिवस आहे. या संकल्प दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि युवा वर्गाला आपण काय संदेश देऊ इच्छिता? हा, विद्यार्थी आणि युवा वर्गाला माझं सांगणं असं आहे की आता आधीची परिस्थिती जी वर्गात बसू देत नाही किंवा तुम्हाला पाणी पिऊ देत नाही अशी परिस्थिती नाही. आता अशा पद्धतीने कोणी व्यवहार केला तर आपण ताबडतोब ॲट्रॉसिटी घालू शकतो. त्याच्यामुळे
90% 95% शाळांमध्ये ॲटलिस्ट महाराष्ट्रात तिचं कंडिशन सांगतो, गुजरातमध्ये कंडिशन वेगळी आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या इतर जे स्टेट्स आहेत, कर्नाटक झालं, आंध्र प्रदेश, या ठिकाणी अशी अस्पृश्यता सार्वजनिकपणे जे आहेत शाळेमध्ये वगैरे पाळल्या जात नाही. तुम्हाला पूर्ण मुभा आहे. तर तुम्हाला आता इंटरनेट पण आलेलं आहे. म्हणजे नेटवर सगळ्या आता पुस्तकं अव्हेलेबल आहेत, लायब्ररीज आहेत. त्याचा बेनिफिट घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण तुम्ही करा. इतर तुम्ही फालतू गोष्टीमध्ये तुमचा वेळ व्यस्त करू नका. त्यामध्ये काही लोक गुटखा खातात, दारू पितात किंवा असे काही कामं तुम्ही करू नका. तुमचा वेळ तुमच्या जाया करू नका. जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्या. उच्च शिक्षण तुम्ही घ्या. आणि अशा सोयी सवलती आहेत. आज अनेक ट्रस्टच्या स्कॉलरशिप्स आहेत. आज युनियन बँक ऑफ इंडियाचे 40 लाखाची कोलॅटरल फ्री जी आहे ही लोन स्कीम आहे, 40 लाख रुपयापर्यंत मिळते. महाराष्ट्र शासनाची शाहू महाराज स्कॉलरशिप आहे. केंद्र शासनाची नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे. कर्नाटक गव्हर्नमेंटची प्रबुद्ध स्कॉलरशिप आहे. राजस्थान गव्हर्नमेंटची राजीव गांधी स्कॉलरशिप आहे. अशी आणि अनेक फाउंडेशनच्या स्कॉलरशिप्स आहेत. आणि स्कॉलरशिप जरी नाही मिळाली तरी तुम्ही स्टेट बँकेचं, कॅनरा बँकेचं लोन घेऊन तुम्ही फॉरेनला जाऊन 2 वर्षामध्ये तुमची डिग्री घेऊन तुम्ही चांगल्या मोठ्या पदावर जाऊ शकता. चांगला तुम्हाला आर्थिक लाभ पण होईल आणि तुमचं कुटुंब पण चांगलं होईल. तर पुढे कसं जायचं याचा प्रत्येकाने विचार करावा. ह्याच माझा आज याच्या दिवशी आपण संदेश. आपल्यासोबत काही अधिकारी होते, आपण ऐकलात. हे जे बाबासाहेबांचं संगम स्थळ आहे हे बडोदा शहरामध्ये अगदी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर आहे. त्यासाठी सर्वांनी या संकल्प स्थळाला भेट दिली पाहिजे. जयवर्धन भोसीकर, लॉर्ड बुद्धा टीवी। आज मैं गुजरात के बड़ौदा शहर में हूँ। यहाँ पे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने इसी जगह पे संकल्प लिया था, मैं जब तक जिंदा हूँ तब तक मेरे समाज के लिए, हर एक आदमी के लिए सम्मान की ज़िंदगी देने के लिए मेरा जीवन कुर्बान कर दूंगा। ऐसा संकल्प इस जगह पे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने लिया था। प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के संकल्प भूमि में लाखों लोग बड़े तादाद से यहाँ पे आते हैं। आज अपने साथ अम्बेडकरी मूवमेंट के छापानी सर है, तो आपसे उनसे अपन बात करते हैं। सर, आपका परिचय दीजिए। सबसे पहले मैं संकल्प भूमि को नमन करते हुए मैं मेरा परिचय देना चाहता हूँ। मेरा नाम है मनोज रघुपत राव छापानी। मैं एक ऑल इंडिया एक्शन कमेटी फॉर बुद्धिस्ट पर्सनल लॉ, जो बौद्ध समाज के लॉ के लिए जो कृति समिति है वो है ऑल इंडिया एक्शन कमेटी फॉर बुद्धिस्ट पर्सनल लॉ का विदर्भ अध्यक्ष इस स्थान पर हूँ। और इसी स्थान पर होते हुए मैं ये सब धम्म कार्य, समाज कार्य करता हूँ। आज अपन संकल्प भूमि में है, इस संकल्प भूमि का महत्व क्या है आज लॉर्ड बुद्धा टीवी के जरिए? देखिए, लॉर्ड बुद्धा टीवी तो ऐसी एक चैनल है कि जो पिछड़े वर्गों को या समाज के हर एक आदमी का हर एक दुख सुख और जो कठिनाइयाँ है, जो बात कहनी होती है, जो कह नहीं पाते अदर मीडिया में वो हो नहीं पाती, ये सब बातें उठाने वाला लॉर्ड बुद्धा टीवी है। मैं लॉर्ड बुद्धा टीवी का धन्यवाद करना चाहूँगा, जो कि मुझ जैसे साधारण व्यक्ति को आपने सुना और ये लोगों को बताया कि मैं क्या कहना चाहता हूँ। संकल्प भूमि के बारे में आप क्या कहना चाहते हैं? संकल्प भूमि जो है बाबा साहब ने जो संकल्प किया था वो बड़ौदा की संकल्प भूमि है। वो संकल्प भूमि तो दीक्षा भूमि का प्रयोग आना चाहिए। मैं तो बोलता हूँ कि दीक्षा भूमि जैसी है उसी टाइप दीक्षा भूमि का यहाँ पे स्थान होना चाहिए। जैसी नागपुर स्थित दीक्षा भूमि में इतनी सारी लाखों करोड़ों की तादाद में भीड़ रहती है, ऐसी भीड़ यहाँ हो जाए। और विशेषता जो गुजराती लोग हैं, आ लोगों ने, मैं गुजराती में भी थोड़ा सा संदेश दूंगा। भाई गुजराती भाइयों, હું તમને કહું છું કે હવે ભેગા રહીને તમારું કામ નહીં ચાલશે। એકત્ર થઈ જાઓ એટલે તમારું જો બૌદ્ધ સમાજનું જો કાર્ય છે એ પૂર્ણતા કરવા માટે બડી સુકૂનની વાત થઈ જશે। એટલા માટે હું તમને એક જ સંદેશ આપું છું કે બધાય જેટલાય ગુજરાતના બૌદ્ધ બાંધવ હોય એને एक જ જગ્યા આવી જોઈએ, એક જ ઝંડા નીચે આવવો જોઈએ અને એક જ ઝંડા આવીને નીચે આપણા બાબા સાહેબના કામ પૂરે કરીએ, ये ज मैं कहूँ। तो विशेष बात यह है कि संकल्प भूमि पे मैं एक बताना चाहता हूँ, एक संदेश देना चाहता हूँ कि अमरावती में, महाराष्ट्र के एक अमरावती गांव में जो पर्याप्ति फाउंडेशन है, पर्याप्ति फाउंडेशन के द्वारा वर्ल्ड ग्लोबल धम्म परिषद होने जा रही है। वो ग्लोबल धम्म परिषद कहाँ है? तो अमरावती के बडनेरा रोड पर
एक नवोदय मंगल कार्यालय उसके बाजू में मिनिमम 60 से 70 एकड़ ज़मीन वहाँ पे हमने इकट्ठा की है और वहाँ पे हमारा काम चालू है। और 22, 23, 24 दिसंबर 3 दिन वहाँ धम्म परिषद होगी। उस धम्म परिषद के लिए मिनिमम 35 से 40 कंट्री के लोग, 40 देशों के लोग, 40 देशों के भिक्षु, महाथेरो सामनेर लाखों के दादान में आने वाले हैं। तो वहाँ मिनिमम 9 से 11 लाख तक पब्लिक होगी। वो 3 दिन का कार्यक्रम है, अगर 3 दिन का कैलकुलेट किया जाए तो 11 लाख तक पब्लिक हो सकती है। लेकिन वहाँ की पोजीशन भी वैसी है। ये पहली बार हो रहा है, अमरावती ज़िले में पहली बार हो रहा है। शायद दलाई लामा जी भी वहाँ आ सकते हैं। दलाई लामा जी से भी हमारी बात चल रही है। हमारे पर्याप्ति फाउंडेशन के तरफ से हमारे जो प्रेसिडेंट है, तो इंगड़े साहब है, प्रमोद जी इंगड़े, उनकी बात हो चुकी है। सारे भिक्षु तो अमरावती ज़िले में आने आना है, पर उसके अलावा जो जग प्रसिद्ध दलाई लामा जी है, दलाई लामा का भी आगमन होने जा रहा है। तो ऐसा सुनहरा मौका अमरावती में आपको मिलना है। जब इस मौके, हाँ बोलिए। ये जो संकल्प भूमि है, हाँ, संकल्प भूमि से आप क्या संदेश देना चाहते हैं, और संकल्प भूमि में जो ये कहाँ पे है, यहाँ से लोग कैसे आए बताइए। बड़ौदा के संकल्प भूमि में जो पूरे इंडिया से बोलो, गुजरात के तो है ही है, महाराष्ट्र के भी है, और कंट्री और स्टेट के भी है, ऐसे कई स्टेट के लोग यहाँ हैं। पर मैं चाहता हूँ कि गुजरात के पूरा अपना समाज इकट्ठा इस संकल्प भूमि में हो, एक साथ में काम करे। हर स्टेट के लोग यहाँ आए, ये भी बड़ा स्थान बने। जैसा दीक्षा भूमि है, चैत्य भूमि है, बड़ा बड़ा स्थान हुआ, वैसा बड़ौदा में होना चाहिए। मैं ये चाहता हूँ कि सभी लोगों से निवेदन करता हूँ कि वो लोग यहाँ आके नमन करें, क्योंकि ये संकल्प भूमि है। बाबा साहब ने यहाँ संकल्प लिया था। अगर बाबा साहब ने जहाँ संकल्प लिया तो बाबा साहब को मानने वाली सारी दुनिया यहाँ इकट्ठा होना चाहिए। इसमें भेदभाव नहीं होना चाहिए कि मेरा ये घटा है, मेरा वो घटा है, मेरा ये पक्ष है, मेरा वो पक्ष है। ये राजकारण विरुद्ध ये काम होना चाहिए। एक ही करना है तो फिर ये राजकारण थोड़ा सा अलग रख के एक ही करो, फिर राजकारण अपने आप आपके पीछे दौड़ाएगा। आपकी संसद में भी सहभाग रहेगा। इसलिए मैं चाहता हूँ कि सबसे पहले एक हो जाओ। गुजरात के सभी भाइयों और बहनों को मैं कहना चाहूँगा कि जो विहारों में, जो मंदिरों में, जो ट्रस्टी में ये जो दुपट्टीपना चालू है वो अलग हो जाए, वो दूर करे और एकत्र हो जाए। क्योंकि इसको एकत्रीकरण करने से ही अपना समाज का विकास हो सकता है। अदरवाइज विकास होने में बड़ी तकलीफ हो जाएगी। क्योंकि बाबा साहब ने भी चाहता कि भाई सब हमारा समाज एक हो। बाबा साहब अगर 2-4 साल रहते तो ये तो सबने अपने पीछे ये नौबत ही नहीं आती, समाज वैसे ही एक हो जाता था। तो ये मेरा कहना है संकल्प भूमि से। मेरे दूसरे भी विषय और बोलना है, मैं बताऊंगा आपको, आप पूछिए। आप जो आपके मूवमेंट से काम करते हैं, हाँ, तो उसके बारे में बताइएगा आप। उसके पहले मैं वो जो पर्याप्ति धम्म परिषद है, हाँ। जो ऑल इंडिया की जो इंटरनेशनल, वो कहाँ होने वाली है, अमरावती में होने वाली किस है। तारीख को? 22 दिसंबर, 23 दिसंबर और 24 दिसंबर। वहाँ का सिचुएशन बहुत ही अलग होगा। सबको कार्ड मिलेगा, वो कार्ड पे स्कैनर होगा, तो वो स्कैनर के स्कैन होते ही वो अंदर आपको एंट्री मिलेगी। ऐसे कम से कम 25 द्वार होंगे। 70 एकड़ जमीन बोल तो लाखों स्क्वायर फुट जगह हुई, लाखों करोड़ों स्क्वायर फुट जगह हुई। तो उस इतने करोड़ों फुट जगह में बड़ा सा टेंट, सबके लिए अलग अलग सुविधा। बौद्ध भिक्षु जो बाहर के देश के आएंगे उनके लिए अलग सेवाएं, और पब्लिक के लिए अलग सेवाएं। वहाँ पे सिक्योरिटी, गवर्नमेंट की भी सिक्योरिटी होगी और प्राइवेट भी बाउंसर होंगे। ऐसे लाखों हज़ारों के तादाद में तो सिक्योरिटी होंगी। क्योंकि वहाँ जहाँ दलाई लामा आते हैं वहाँ पूरे इंडिया की सिक्योरिटी वहाँ मिलती है। वो तो रहेंगी, पर ये हमारा सौभाग्य है कि हम उसके पार्ट हैं। वो पर्याप्ति फाउंडेशन के हम पार्ट है और हम इतना बड़ा कार्यक्रम लेने जा रहे हैं। संकल्प भूमि ये जो है, संकल्प भूमि के डेवलपमेंट जितना होना चाहिए उतना दिखता नहीं है, इसके बारे में आप क्या कहते हैं? संकल्प भूमि जैसा एरिया, इतना बड़ा एरिया है, वो हिसाब से यहाँ काम दिखाई नहीं दे रहा। उसका मतलब है कि हमारे इसमें मतभेद है। मैं बोलता हूँ कि मतभेद नहीं होना चाहिए, मनभेद जरूर है। सरकार से आप क्या निवेदन करना है? सरकार से ये निवेदन करता हूँ कि सरकार ने इस जगह का ख्याल रखते हुए यहाँ कुछ ना कुछ करना चाहिए। बड़ा सा स्मारक बनाना चाहिए,
जहाँ करोड़ों अब्ज रुपए के बना रहे, जो स्टैच्यू ऑफ यूनिटी बनाया, बड़ौदा में स्टैच्यू ऑफ यूनिटी है, उसके लिए करोड़ों अब्जों लोग रुपए का खर्चा गवर्नमेंट ने किया है। वैसा ही खर्चा जिस बाबा साहब ने भारत की घटना लिखी, जिस बाबा साहब के भरोसे पर ये पूरा देश चल रहा है, उसकी संकल्प भूमि बहुत ही विशाल हो, ये मैं चाहता हूँ। उस संकल्प भूमि का सब बड़ा निर्माण हो, बड़ी सी बिल्डिंग बने और लाखों करोड़ों लोग यहाँ हमेशा आए। ये भी पर्यटन स्थल बने, पर्यटन स्थल बड़े बौद्धों के लिए बड़ा खुशकिस्मती की बात है। ऐसी अगर खुशकिस्मती बात अगर सामने आती है, बाबा साहब का इतना बड़ा संकल्प था, वो संकल्प भूमि को अगर गवर्नमेंट ने थोड़ा सा मन में ले लिया और धारणा कर ली कि भाई यहाँ कुछ बनाएंगे, तो हमारे लिए वो सबसे बड़ी गर्व की बात होगी। और हम कभी ये बात को नहीं भूलेंगे कि सरकार ने हमारे पर उपकार नहीं किए। बाबा साहब ने तो सब पर उपकार किए, सरकार पर भी किए, हम पर भी किए, हमारे बच्चों पर किए, क्योंकि हम लोग बाबा साहब को हमारा खुद का भी बाप मानते हैं, हमारे बच्चे भी बाप मानते हैं उसको, हमारे माता पिता भी बाप मानते हैं, यानी जितने हमारे ये सृष्टि पर रहते हैं वो बाबा साहब को बाप मानते हैं। तो उस बाप को कैसा करना चाहिए बाबा साहब का कड़ा वो आप कैसा होना चाहिए, बहुत बढ़िया। संकल्प भूमि से जयवर्धन बोसीकर, लॉर्ड बुद्धा टीवी के लिए। जय भीम।